पवार आणि शिंदेंच्या बैठकीमुळे मवियामध्ये बिघाडीचे संकेत. ज्यांनी सरकार पाडलं त्यांच्याच छताखाली बैठक. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. आमचं मन दुखावलंय. संजय राऊतांचं भाष्य. प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टीने पाहणं योग्य नाहीये. राऊतांनी गैरसमज करून घेऊ नये. शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. तर शिंदेंचं दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्पष्टीकरण. काही लोक संस्कृती विसरलेत. शिंदेंच्या दालनामध्ये काल एका ज्येष्ठ नेत्याचा सन्मान. शरद पवार एकनाथ शिंदे भेटीवरती उदय सामंत यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. वर्षा निवासस्थानी सुनेत्र पवार यांच्याकडून फडणवीसांची भेट. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट. प्रश्न विचारणाऱ्यांना मुख्यमंत्री कुत्रा, भाडे के टट्टू असं म्हणतात. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज. फडणवीस एखाद्या सुलतानासारखे वागतायत. संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर आक्रमक. विधान भवनासमोर शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावर चढले. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. एकाचा मृत्यू. 9 जणांची सुखरूप सुटका. अद्याप 7 ते 8 जण अडकल्याची भीती. लष्कर तसेच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू. पहिल्याच पावसात नाशिकमध्ये रस्त्यांच्या कामाची पोलखोल. गंगापूर रोड परिसरामध्ये रस्त्यावर मोठं भगदाड. महापालिका आयुक्तांकडून संबंधित ठेकेदारावरती कारवाईचा इशारा. सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखचा भावनिक व्हिडिओ व्हायरल. खासगी रुग्णालयामध्ये वडिलांवरती उपचार सुरू. मात्र रुग्णालयाकडून लूट होत असल्याचा आरोप. राज्यात एफडीएकडून कारवायांचा धडाका सुरू. नागपूरमध्ये मिठाईच्या कारखान्यामध्ये मृत उंदीर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्वच्छ हॉटेल आणि भेसळयुक्त गुळावर मोठी कारवाई.